गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन. काय सांगणार आहे ही निवडणूक परिस्थिती झाली यामध्ये वार्ड क्रमांक 2 मधून तुम्ही विजय झालेले आहे आणि 28 पैकी निवडून आलेले आहेत आणि आपला हा 6 वेळेस नगरपालिकेवरचा विजय याबद्दल ठीक आहे. आणि माझे नेते माननीय अब्दुल सत्तार साहेब माजी मंत्री यांचा आशीर्वाद आमच्या गोरगरिबाला असल्यामुळे आणि या माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी आतापर्यंत जितके कामे केलेले ते काम केल्यामुळे मला ही संधी नागरिकांनी दिली. मी नागरिकांचे आभार मानतो. तर माननीय आमचे नेते गोरगरिबाचे त्यावेळी माननीय अब्दुल सत्तार साहेब त्यांचे मुख्य मंडुका माननीय समीर भैया हे सुद्धा सर्वात जास्त मतांनी महाराष्ट्र मिळाले त्याचा मला अभिमान आहे. परंतु बंधू मला जे आतापर्यंत मला जे साहेबांनी शिकवण दिलेली मी काम करणे आणि काम करून घेणे त्यामुळे मी आतापर्यंत या साधारण फार मोठ्या प्रकारानं या मतदारसंघात मिळाले आणि माझ्या मतदारसंघात सर्व गोरगरीब सर्व जनता या जनतेने मला जे पाठिंबा दिला त्यांच्या आशीर्वाद मी केवळ आलो. मी जितके आसान त्यांचे तुम्ही तितके माझ्या आई वडिलांपेक्षा त्यांचे असं माझे असते आणि मला जितके माझ्या बहिणी सर्वांनी राहतो यांनी जे मला आतापर्यंत जी मला जी आतापर्यंत जी जिंकलेली ती एक वर्ष होईल आणि मी माझे स्वतः सांगतो मान्य आमचे आमदार साहेब या गावामध्ये काम तालुक्यामध्ये ठेवा परंतु महाराष्ट्रामध्ये काम करण्यामध्ये त्यांनी फुले शहरामध्ये पाणी असो लाईन असो सर्व चांगले केले त्यामुळे मला ही सगळ्यांना संधी मिळाली आणि मला या जनतेनं शिक्षक आणि या सर्व परिसराला मला लोकांनी येऊन दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मला अजूनपणा असं माझ्या पाठीवर हीच इच्छा. धन्यवाद. जय महाराज. आपल्याकडे एक आदिवासी दलित नेता म्हणून आपल्याकडे पाहायला काय आनंद वाटते आहे सर की जे मला माझ्या समाजाने मला इतकं मोठं केलेलं आहे त्याच विषय म्हणजे माझा समाज थोडा आहे परंतु गावात राहणारा आणि या गावात जे आहे सर्व शहरामध्ये नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद सुद्धा मी इतकं मोठा आहे. विशेष म्हणजे माझे कर्मचारी असो आमच्या समाजाचे किंवा समजा माझे नातेवाईक असो कोणत्या गरजे होते मला सर्वात मोठं केलं आणि त्यांचा असून प्रकार मी कधीच करणार नाही. हॅलो माननीय विठ्ठलदादा सपकाळ हे आमचे वार्ड क्रमांक 2 मधून प्रचंड मताने विजयी झालेले आहे. विठ्ठलदादा सपकाळ विजयी झालेले आजपर्यंत आम्ही त्या आनंदात सहभागी झालेलो 6 वेळेचा अनुभव असलेले आमचे नेते विठ्ठलदादा सपकाळ यांना आम्ही भरघोस मताने विजय केले आणि आज जंगी स्वागत त्यांचं आमच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये आम्ही सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी असं जोरात केलेलं आहे की या वार्डामध्ये असं जंगी स्वागत आजपर्यंत कोणाच झालं नाही तसं आज आम्ही विठ्ठलदादा सपकाळ यांचं स्वागत सर्व मतदार बंधू करत आहोत.